सातारा जिल्हा परिषदेतील राडा प्रकरणी पोलीस अधीक्षकांना हे राडा खरं तर भोवलेला आहे। साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। चौकशी होईपर्यंत त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले। या जागेवर अतिरिक्त कार्यभार सातारा जिल्ह्याच्या ॲडिशनल एसपी वैशाली कडूकर या सांभाळणार आहेत। तर सातारा जिल्हा परिषदेतील राडा प्रकरण पोलीस अधीक्षकांना भोवलेलं आहे। साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। चौकशी होईपर्यंत त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलेला आहे आणि आता या जागेवर अतिरिक्त कार्यभार सातारा जिल्ह्याच्या ॲडिशनल एसपी वैशाली कडूकर या सांभाळणार आहेत। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सचिन जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सचिन, काय अपडेट? अगदी बरोबर आहे। खरं पाहायला गेलं तर जिल्हा परिषद अध्यक्षपदावेळी निवडीवरून ज्यावेळी राडा झाला होता यामध्ये खूप मोठं रणकंदन आपल्याला पाहायला मिळालं। यावेळी मंत्री शंभूराज देसाई जे आहेत साताऱ्याचे पालकमंत्री यांना धक्काबुक्की झाली होती पोलिसांकडून आणि यावेळी त्यांच्या हाताला सुद्धा इजा झाल्याचं पाहायला मिळालं। तसंच मकरंद पाटील यांना सुद्धा इजा झाली होती। याच संदर्भात विधान परिषदेमध्ये मोठा आवाज उठवला गेला होता आणि याच्यानंतर उपसभापती नीलम गोरे यांनी त्यांच्या निलंबनाचे आदेश दिले होते तुषार दोशी यांच्या। मात्र हे आदेश राखून ठेवण्यात आले होते। यावर आज रात्री पोलीस अधीक्षक जे आहेत तुषार दोशी यांना यावर सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या जागी जे अतिरिक्त कारभार आहे तो कार्यभार जो आहे तो स्वीकारणार आहेत ॲडिशनल एसपी वैशाली कडूकर मॅडम। मात्र दुसरी बाजू सांगायची झाली तर जे दोन अजून नावं होती जे एलसीबीचे पीआय आहेत अरुण देवकर आणि रमेश गर्जे एपीआय यांच्याबाबत अजून कुठलेही आदेश किंवा निर्देश आलेले नाहीयेत। यांच्याबाबत काय निर्देश येणं हे सुद्धा येत आहेत हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। आणि आणखी एक त्यातली अपडेट सांगायची झाली जी सूत्रांची माहिती आपल्याला आहे जी तुषार दोशी आहेत यांची चौकशी होईपर्यंत यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलेलं आहे। मात्र त्यांची बदली सुद्धा होऊ शकते असं सुद्धा आपल्याला सूत्रांकडून कळत आहे। ठीक आहे सचिन, अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।